राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचे निकाल राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे ठरले. 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. राज्यभर महायुतीने दमदार कामगिरी करत बहुतेक ठिकाणी आघाडी घेतली. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. 2 ठिकाणी शिवसेना, 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट आणि एका ठिकाणी शरद पवार गट सत्तेत आला. पण राज्यात चांगली कामगिरी करूनही परभणी जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. आणि यामागचं मुख्य कारण ठरलं पक्षातील अंतर्गत मतभेद. परभणी जिल्हा परिषदेत एकूण 54 जागा आहेत. त्यापैकी भाजपला 24 जागा मिळाल्या. अजित पवार गटाला 15 जागा तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, पण बहुमतासाठी लागणारा 27चा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता स्थापनेचं स्वप्न अपूर्ण राहिलं. या निवडणुकीची जबाबदारी जिंतूर सेलू मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या खांद्यावर होती. त्यांनी स्वबळावर सत्ता मिळवण्याची रणनीती आखली होती. मजबूत उमेदवार उभे केले, जिल्हाभर मेहनत घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, ही बाब नाकारता येणार नाही. मात्र गंगाखेड मतदारसंघात तिकीट वाटपावरून निर्माण झालेला वाद भाजपसाठी निर्णायक ठरला. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी स्वतःच्या समर्थकांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. परिणामी अनेक ठिकाणी त्यांच्या पसंतीचे उमेदवार उभे राहिले. निकालात मेघना बोर्डीकर यांच्या गटातील उमेदवारांनी चांगली कामगिरी केली, तर गुट्टे समर्थकांपैकी अनेक उमेदवारांचा पराभव झाला. याशिवाय काही मजबूत इच्छुकांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी इतर पक्षातून निवडणूक लढवली आणि त्यात काही जण विजयीही झाले. याचा थेट फटका भाजपला बसला. काही जागा कमी पडल्या आणि बहुमताचा आकडा हातातून निसटला. थोडक्यात भाजप परभणीत सर्वात मोठा पक्ष ठरला, पण अंतर्गत मतभेदांमुळे स्वबळावर सत्ता स्थापनेची सुवर्णसंधी गमावली. आता सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची साथ घ्यावी लागणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी अर्धवट यशाची आणि तितकीच मोठी राजकीय शिकवण देणारी ठरली. एकजूट आणि योग्य तिकीट वाटप असतं तर परभणीत स्वबळावर सत्ता निश्चित दिसली असती. आता या निकालाचा जिल्हा आणि राज्याच्या पुढील राजकारणावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.